महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेची आज दिनांक 26 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता गजानन नगर येथे बैठक पार पडली। यावेळी या बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे रुग्णांसाठी सभागृह निवासस्थानाची व्यवस्था करण्यात यावी, रुग्णसेवा मजबूत करण्यात यावी, आयुष्यमान भारत कार्ड तसेच अपंग बांधवांना येत असलेल्या काही अडचणी या सोडवण्यात याव्या, रुग्णास 10 रुपयात भोजन व्यवस्था देण्यात येणार असून यावेळी विविध विषयांवर महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेतर्फे या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। या बैठकीप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मंगेश केनेकर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रक्षण देशमुख, महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष समाधान पवार, महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष संजय अंबोरे, पवन खंबायत, कल्पेश विरोडकर, राष्ट्रीय अध्यक्ष युवराज सुरेश अंबोरे, आघाडी प्रदेश अध्यक्ष संजय अंबोरे, जिल्हाध्यक्ष सुरेश सुनवणे, रमेशजी अंबोरे, संजना महिला ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजना गोसावी, महिला महानगर अध्यक्षा अनिता भोई, महिला जिल्हाध्यक्षा विमल मोरे आदींची यावेळी उपस्थिती होती। या बैठकीत यावेळी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सोनल चौधरी व राष्ट्रीय लहुजी ब्रिगेड बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या प्रदेशाध्यक्षपदी पवन चौधरी तसेच महानगर अध्यक्षपदी अनिता राजू भोई यांची नियुक्ती यावेळी करण्यात आली। महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष संजय अंबोरे यांनी याबाबत अधिक माहिती दिली। त्यावेळी लहुजी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गवासी सुरेश अंबोरे यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। महाराष्ट्र राज्य रुग्णसेवकचा जिल्हा उपाध्यक्ष माझे सोबत राहणार समाधान पवार, जिल्हाध्यक्ष आणि मी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मी आपल्याला असं सांगू इच्छितो की आम्ही ह्या संघटनेच्या वतीने पूर्ण रुग्णसेवा करण्याचा आम्ही ध्येय घेतलेला आहे आणि जळगाव मेडिकल कॉलेज येथे लवकरच आम्ही रुग्णांच्या नातेवाईकासाठी सभागृह व त्यांच्या पाण्याची व्यवस्था, रुग्णाच्या नातेवाईकांची पाण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था या आम्ही लवकर DN साहेबांना सांगून अशी पाठपुरावा करण्याची मागणी केलेली आहे आणि ते लवकरच होणार आहे असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। पुढील वाटचाल आम्ही लहुजी ब्रिगेड आणि रुग्णसेवा संघटना आम्ही दोघं संयुक्तमध्ये आम्ही पुढचे काम वाटचाल करणार आहे। अनेक कार्यकर्त्यांची या ठिकाणी नियुक्तीपत्र देऊन गौरव केला आहे, काय सांगाल? आम्ही त्यांची रुग्णसेवा करण्यासाठी सोनल पवन चौधरी म्हणून या महिला जिल्हाध्यक्ष म्हणून यांची निवड करण्यात आलेली आहे। तसंच लहुजी ब्रिगेडच्या राष्ट्रीय क्रीडा व बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या प्रदेशाध्यक्षपदी पवन चौधरी यांची निवड करण्यात आली आहे। तसेच आमच्या अनिता राजू भोई यांचीसुद्धा आम्ही महानगराध्यक्ष निवड करण्यात आलेली आहे। नाव सांगा आपलं? माझं नाव मी संजय रामदास अंबोरे, महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक जिल्हा उपाध्यक्ष।